लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। नगर जिल्ह्यातील गोदावरी नदी किनारी असलेल्या कोपरगाव येथे श्री क्षेत्र बेट येथील जगातील एकमेव दैत्यगुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिरात गाभारा दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम सुरू असताना गाभाऱ्याच्या वरील बाजूस एक अज्ञात व जुनी खोली ध्यान मंदिर आढळून आल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। कोपरगावचे ग्रामदैवत संजीवनी मंत्राचे उगम स्थान, अतिशय पौराणिक, प्राचीन व धार्मिक परंपरा असलेले श्री क्षेत्र बेट देवस्थान कोपरगाव येथील शुक्रतीर्थ म्हणजेच परम सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये येणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। दरम्यान गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या मकराणा मार्बल मधील सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। त्यामुळे मंदिरामध्ये गाभारा दुरुस्तीचे व सुशोभीकरणाचे काम सुरू असून ते सुरू असताना गाभाऱ्यासमोरील सभा मंडपाच्या वरील भागात आजपर्यंत कोणीही कधीही न पाहिलेली ध्यान मंदिरासारखी खोली जागा आढळून आली आहे। गाभारा दुरुस्ती करत असताना सभा मंडपाच्या बाजूस एक छोटीशी खिडकी आढळून आली। ती खिडकी उघडली असता सभा मंडपाच्या वर व सभा मंडपाच्या गच्चीच्या खाली 12 बाय 12 या जागेमध्ये 6 फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली आहे। सदर खोली सापडल्याने मंदिराचे पौराणिक महत्व अजून वाढले असून सदर गोष्ट पंचक्रोशीत समजतात भाविक भक्त मोठ्या संख्येने मंदिरात ती खोली पाहण्यासाठी गर्दी करत आहे। यावेळी सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगावचे ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव ॲडव्होकेट संजीव दत्तात्रय कुलकर्णी, खजिनदार ॲडव्होकेट गजानन कोराळकर, सदस्य सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन आणि स्थानिक व्यवस्थापक कमिटी सर्व श्री सचिन परदेशी, मंदिर प्रमुख प्रसाद मनोहर पने, मंदिर उपप्रमुख तसेच सदस्य संजय बडांगळे, राजेंद्र आव्हाड, भागचंद रुईकर, बाळासाहेब लकारे, बाळासाहेब गाडे, मधुकर साखरे, सुजित वरखेडे, विजयराव रोहम, आदिनाथ ढाकणे, विलास आव्हाड, अरुण जोशी, दिलीपराव सांगळे, विलास आव्हाड, दत्तात्रय सावत, महेंद्र नाईकवाडे, विकास शर्मा, विशाल राऊत, राजाराम पावरा हे उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।
नमस्कार, जय शुक्राचार्य. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या 23 तारखेला आपण मंदिरामध्ये एक मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्या दिवशी मंदिरामध्ये गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण हाती घेतलेला आहे. त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपण मंदिरामध्ये गाभारा दुरुस्तीचं काम, गाभारा सुशोभीकरण, गाभारा रिपेरिंग आणि काम हाती घेतलं. शिवपिंडेचं रुद्रलेपनाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता. हे काम करत असताना आम्हाला एक अशी गोष्ट आढळून आली की जी आम्हाला आपल्यापैकी मंदिरामध्ये कोणालाही माहीत नव्हती. मंदिराच्या इतिहासातही त्याची नोंद कुठे सापडलेली नव्हती. गाभारा दुरुस्ती करत असताना कळसाच्या बाजूला वरती सभामंडपाच्या वरती एक छोटासा झरोका आम्हाला दिसला. तो झरोका उघडला असता गाभाऱ्याच्या समोर जे सभामंडप आहे आणि सभामंडपाची गच्ची आहे, ते सभामंडप आणि सभामंडपाच्या गच्चीमध्ये 12 बाय 12ची एक ओपन स्पेस आम्हाला सापडली. त्या ओपन स्पेस कंप्लीट म्हणजे जवळजवळ हजारो वर्षापासून तिला कोणी उघडली नसेल, काही नसेल. अतिशय स्वच्छ आणि कूल, एकदम थंड अशी ती ओपन स्पेस तिथे होती. आमचा असा कायच आहे की तिथे ध्यान मंदिर असावं, कारण ती ध्यानाला बसण्यासाठी जागा होती. मनुष्य ध्यानाला बसल्यानंतर कमीत कमी वरती 1 ते 1.5 फूट जागा राहते. इतकं ते 12 बाय 12ची ती कंप्लीट ओपन स्पेस आम्हाला तिथे आढळून आली. याच्या अगोदर ती कोणालाही त्याची कल्पना नव्हती. गाभारा दुरुस्ती करत असताना अचानक ह्या ऐतिहासिक जागेचा आम्हाला शोध लागला. आम्ही ती जागा आता स्वच्छ करून घेतलेली आहे. तिथे व्यवस्थित पूजा अर्चा करून ती परत बंद करणार आहोत. ध्यान मंदिर म्हणून ती तशीच राहणार आहे, कारण तिला वरती जाण्यासाठी जवळजवळ 10-12 फूट वरती चढावं लागतं. नंतर 4 फूटमध्ये जाऊन मग त्या गाभाऱ्यामध्ये उतरावं लागतं. त्यामुळे तिथे जाण्यासाठी कोणाला ॲक्सेस नाही आहे, तिथे जाता येणार नाही. फक्त ती जागा स्वच्छ करून त्याची पूजा अर्चा करून आम्ही ती परत बंद करून ठेवणार आहोत. आणि त्याची नोंद आम्ही आमच्या रजिस्टरला आणि इतिहासात घेऊन टाकणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा त्याबद्दल काहीतरी माहिती मिळेल. या अशा पद्धतीने त्याची नोंद घेतल्या जाईल. धन्यवाद.